कॅप्टन अशोक खरात यांनी 1 किलो मध दैवी शक्ती सांगून 1 लाखाला विकला. पण ही छोटी फसवणूक होती. खरी गोष्ट अजून बाहेर यायची बाकी होती. कारण जेव्हा पोलिसांनी कॅप्टन खरात यांच्या फार्म हाऊसची झडती घेतली तेव्हा एक सत्य समोर आलं. तेव्हा पोलिसांना पिस्तूल, 31 काडतुस आणि 5 रिकाम्या पुंगळ्या सापडल्या. या 5 गोळ्याच्या रिकाम्या काडतुसाने एक प्रश्न उपस्थित केला आहे. या 5 गोळ्या कुठे झाडल्या गेल्या? आणि त्याहूनही भीतीदायक प्रश्न, ही फायर 5 नरबळीसाठी होती का? आपल्याला माहित आहे, ही कहाणी नाशिकच्या कॅप्टन अशोक खरातची आहे. एका मर्चंट नेव्ही अधिकाऱ्यापासून भोंदूबाबा बनलेल्या या व्यक्तीने अनेक महिलांवर अत्याचार केले. त्यांना श्रीकृष्णाचा अवतार असल्याचं सांगितलं, पण प्रश्न आता आहे नरबळीचा. आज आपण हाच सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा समजून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी ऋषिकेश आणि तुम्ही पाहताय जनता आवाज डिजिटल. 17 मार्च 2026ला नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात एक 35 वर्षीय महिला आली. तिने सांगितलं की 3 वर्ष अशोक खरात नावाच्या बाबाने माझ्यावर अत्याचार केला, अंमली पदार्थ पाजून बलात्कार केला आणि धमकी दिली की जर कोणाला सांगितलंस तर तुझा नवरा मरेल. ही तक्रार पोलिसांसाठी शॉकिंग होती, कारण खरात नाव नाशिकच्या उच्चभ्रू वर्तुळात मानलं जायचं. पण या तक्रारीनंतर पोलिसांनी केलेल्या तपासात जे पुढे आलं ते अंगावर काटा आणणारं होतं. याच प्रकरणात पोलिसांनी खरातच्या कॅनडा कॉर्नर येथील कार्यालयात झडती घेतली. तिथे 100हून अधिक आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले. ही ब्लॅकमेलची शस्त्र होती. पण सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याच्या फार्म हाऊसवर सापडलेलं राजमुद्रा असलेलं पिस्तूल आणि 21 काडतुसा आणि 5 रिकाम्या पुंगळ्या. या 5 रिकाम्या पुंगळ्यांनी पोलिसांची वेगळीच पडताळणी सुरू केली. या गोळ्या कुठे झाडल्या गेल्या हा प्रश्न गंभीर होता. पण सरकारी वकिलांनी 24 मार्च रोजी कोर्टात जो दावा केला त्याने खळबळ उडून दिली. या 5 गोळ्यांचा वापर मानवी बळी देण्यासाठी केल्याचा संशय आहे. कोर्टात हे ऐकून सगळे स्तब्ध झाले. फक्त अत्याचार नव्हे तर नरबळी, हा बाबा इतक्या खालच्या पातळीवर गेला का? सरकारी वकिलांनी पुढे सांगितलं की खरातकडे नकली वाघाची कातडी, साप, नाग हेही सापडले. तो लोकांना काळी आणि पांढरी कस्तुरी द्यायचा. ही कस्तुरी हरणापासून मिळते आणि यासाठी त्याने हरणाचा बळी घेतला का? आणि हीच पद्धत त्यांनी मानवी बळीसाठी वापरली का? हा तपासाचा भाग आहे. याशिवाय खरातवर 7 FIR दाखल झाले आहेत. एका तरुणीने 6 महिने सतत अत्याचार सहन केले. दुसऱ्या पीडितेने सांगितलं की खरात तिला म्हणत होता, मी भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे आणि तू माझी राधा आहेस. 24 मार्च रोजी दुपारी नाशिक कोर्टात प्रचंड गर्दी झाली होती. सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई या खरातवर हल्ला करण्याच्या तयारीत आल्या होत्या. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. खरात कोर्टात उभा होता, मान खाली घातली होती, त्याने चेहऱ्यावर मास्क लावलेला होता. खरातच्या वकिलांनी युक्तिवाद केला की 5 रिकामे कारतूस फक्त अटकलबाजी आहे, रिव्हॉल्व्हरचा परवाना आहे. पण कोर्टाने खरातला विचारलं, तुला यावर काय म्हणायचे? खरात म्हणाला, नकली वाघाची कातडी, साप याबद्दल मला काहीच माहित नाही. मी फक्त श्रावण सोमवारी आणि महाशिवरात्रीलाच मंदिरात जायचो. त्याचं हे उत्तर कोर्टाने नोंदवलं. पण पोलिसांची मागणी ग्राह्य धरून त्याला 5 दिवसाची पोलीस कोठडीही दिली. आता खरात 29 मार्च पर्यंत पोलिसांच्या ताब्यात आहे. राज्य सरकारने SIT स्थापन केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितलं की 35 आक्षेपार्ह व्हिडिओ सापडले आहेत. खरातकडे 52 प्रॉपर्टीचे कागदरे आहेत. दामू नदीच्या पाण्याचा गैरवापरही समोर आला आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न कायम आहे, त्या 5 गोळ्या कुठे झाडल्या गेल्या? SIT आता खरातच्या मोबाईलमधील डिलीट डेटा रिकव्हर करत आहे. त्याच्या संपत्तीचा तपास सुरू आहे. आणखीन पीडिताही समोर येण्याच्या शक्यता आहेत. देवाच्या नावावर शोषण करणारा, महिलांना गुलाम बनवणारा आणि आता नरबळीच्या संशयात हा कॅप्टन खरात पोलिसांच्या तावडीत आहे. पण तो फक्त एकटा गुन्हेगार नसून अंधश्रद्धा आणि भीती या शस्त्रांचा वापर कसा केला जातो याचा तो एक उदाहरण सुद्धा आहे. तुम्हाला काय वाटतं? ते 5 रिकामे काडतुस खरंच नरबळीच्या दिशेने निर्देश करतात का? आपली मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.